तर आजच्या मेकअपमध्ये आपण 2-3 चॅलेंज घेऊया, जसं की वॉटरप्रूफ मेकअप आहे का, त्यानंतर ग्लास चॅलेंज, स्क्रीनवरती मोबाईलच्या एका साईडला अजिबात फाउंडेशन लागलं नाही आणि दुसऱ्या साईडला बघा गालाच्या फाउंडेशन लागलेलं आहे, ते कसं चला तुम्हाला दाखवते. तर फेसेस कॅनडाचे हे 2 मॅजिकल प्रोडक्ट वापरून त्यातलं हे फेसेस कॅनडाचं मेकअप फिक्सर आणि हे फेसेस कॅनडाचं 3-in-1 फाउंडेशन. तर चेहऱ्याच्या एका साईडला इकडे मी मेकअप फिक्सर जे आहे ते लावून घेतलं आणि दुसऱ्या साईडला नाही लावणार आहे. हे मेकअप फिक्सर लावल्याच्या नंतर थोडं ड्राय होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर लगेच फाउंडेशन लावून घ्यायचं. तर एका साईडला मी हे वालं फेसेस कॅनडाचं फाउंडेशन लावणार आहे आणि चेहऱ्याच्या दुसऱ्या साईडला दुसऱ्या ब्रँडचं फाउंडेशन लावणार आहे, ज्याच्यामुळे डिफरन्स जे आहे तुम्हाला क्लिअरली दिसून येईल. फेसेस कॅनडाचं हे 3-in-1 जे फाउंडेशन आहे त्याच्यामध्ये फाउंडेशन प्लस मॉइश्चरायझर प्लस सनस्क्रीन आहे, ज्यामुळे चेहरा जे आहे दिवसभर हायड्रेट राहतो. तर मेकअपची आता पुढची स्टेप जी आहे ते करायची कंप्लीट. लिपस्टिक लावायची, आय शॅडो, ब्लश, मस्कारा, काजळ हे सगळं लावून घ्यायचं, मेकअप कंप्लीट करायचा. आणि आता लास्टला लावायचं आहे मेकअप फिक्सर, जे की मॅट फिनिश देतं, 12 तासापर्यंत टिकून राहतं आणि यात आहे टी एक्स्ट्रॅक्ट. पूर्ण मेकअप झाल्याच्या नंतर दोन्ही साईडचं जे डिफरन्स आहे ते आपण चेक करूया. ज्या साईडला मेकअप फिक्सर लावलेला आहे त्या साईडला मोबाईल स्क्रीन जे आहे ते मी लावून बघते. मोबाईलवरती अजिबातच इकडे फाउंडेशन किंवा मेकअप काहीच लागला नाही. तेच दुसऱ्या साईडला तुम्ही बघू शकता, मोबाईल स्क्रीनवरती पूर्ण मेकअप जे आहे ते आलेला आहे. आता आपण वॉटरप्रूफ जे आहे ते चेक करूया. इथे पण सेम ते ज्या साईडला फिक्सर आहे ते मेकअप जशाच तसा आहे, पण दुसऱ्या साईडचं जे आहे ते काजळ वगैरे निघून आले. तर पूर्ण चेहऱ्यावरती मेकअप फिक्सर लावून घेते आणि टिश्यू चॅलेंज एकदा बघूया आपण की टिश्यू पेपरवरती लागते का. तर टिश्यू पेपरवर सुद्धा अजिबात लागलं नाही, म्हणजे हा मेकअप वॉटरप्रूफ स्मज प्रूफ आहे. तुम्हाला जर काही प्रोडक्ट हवा असेल, मी टॅग केले किंवा पर्पल, नायका, अमेझॉन वरती सुद्धा अवेलेबल आहे. बाय.